मुंबई गोवा महामार्ग माणगाव बायपास कामाची मंत्री अदिती तटकरे यांनी केली पाहणी। बहुचर्चित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या माणगाव बायपास कामाची मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवार दिनांक 18 जुलै रोजी पाहणी केली। त्यावेळी त्यांच्या समवेत महामार्गाचे अधिकारी वर्ग, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। त्यावेळी मंत्री तटकरे यांनी माणगाव बायपास कामासह विविध प्रश्नांवर प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले की च्या संदर्भामध्ये सगळेच आम्ही नेहमी वेळोवेळी त्याचा आढावा घेत आलेलो आहे। काही दिवसांपूर्वी मी सुद्धा बैठक घेतलेली, त्यावेळेला संबंधित जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत त्यांनी यंदाच्या वर्षी एक लेन सुरू होईल या संदर्भामध्ये त्यांनी त्यावेळेला संबंध नियोजन ही गणपतीच्या आधी 1-1.5 महिना आधी एक लाईन याची सुरू होईल वन वे ट्रॅफिकसाठी, अशी त्यांनी त्या निमित्ताने नियोजन केलं होतं। आदरणीय गडकरी साहेबांकडे सुद्धा या संदर्भातला पाठपुरावा आम्ही सगळेच, मी असेन, तटकरे साहेब असतील, विभागाचे मंत्री म्हणून शिवेंद्रराजे असतील, भरत शेठ असतील, अनिकेत भाई असतील, आम्ही सगळेच त्या निमित्ताने घेतोय। पलीकडच्या बाजूचा जो आहे तो शेखर निकम सर असतील, योगेशजी असतील, ते त्या निमित्ताने घेत असतात। आणि आता जर आपण साधारणपणे बघितलं तर बहुतांशी जो रोड आहे तो आपला काही पॅचेस जर आपण सोडले तिथं पुन्हा एकदा दुरुस्तीची किंवा तिथं रस्त्याचं काम थोडं अपूर्ण राहिल्याची ही आहे, पण मुख्य जो आहे तो इंदापूर आणि माणगावला जी काही ट्रॅफिक होते आणि त्याच्यासाठी हे डायव्हर्जन लवकरात लवकर पूर्ण होणं ही रायगडच्या हद्दीतल्या दृष्टिकोनातून हे सर्वात महत्त्वपूर्ण आणि खऱ्या अर्थानं म्हणजे तसं पाहायला गेलं तर विलंब झालेलं काम आहे। त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी सुदैवाने एक लेन जरी चालू झाली तरी जो आपला नियमित रस्ता आहे तिथून आपण ट्रॅफिकच्या कालावधीमध्ये वन वे तिथून एक ट्रॅफिक जाऊ शकते आणि या मार्गातून एक वन वे ट्रॅफिक ह्या लेन इथली जी एक लेन चालू होईल बायपास मधली तिथून येऊ शकेल। त्यामुळे अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम सुरू आहे। मधल्या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी, राजेंनी सुद्धा या संदर्भामध्ये आढावा घेतला होता। त्यांनी सुद्धा या कामाला गती देण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना दिलेल्या आहेत। मी त्यांना आणखीन त्याच्यामध्ये विनंती केली आहे की आपला माणगावच्या त्या MRFच्या अलीकडनं जो मोरबा रोड तिथून जातो तर त्याही रस्त्याला त्यांनी स्टेट बजेटमधून थोडी दुरुस्ती द्यावी, म्हणजे मग तिथूनही काही ट्रॅफिक आपल्याला जो मोरब्याला जाणार आहे किंवा मसळा श्रीवर्धनला जाणार आहे तो आपण तिथून डायव्हर्ट करू शकू। इंदापूर मधून सुद्धा तिथल्या काही यांनी काही मार्ग सुचवलेले जिथं थोडं जरा त्या रस्त्यांवर दुरुस्ती केली तर तिथून पण काही ट्रॅफिक हा डायव्हर्ट होऊ शकेल। पण मला खात्री आहे की एकदा हा बायपासचा एक लेन जरी सुरू झाली तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वीकेंडला किंवा सणासुदीच्या कालावधीमध्ये रिलीफ ट्रॅफिकला मिळू शकेल। आणि सध्याच्या त्यांच्या DPR मध्ये किंवा आधीच्या त्यांच्या अंदाजपत्रकामध्ये ज्या ज्या बाबी त्यांनी नमूद केलेल्या होत्या त्याचं काम त्यांनी गतीने करून मग ज्या राहिलेल्या काही त्रुटी असतील किंवा आणखीन काही कनेक्टिंग लिंक्स असतील, काही मोड्या असतील ज्या आपल्याला आणखीन एक्सपॅन्ड कराव्या लागतील, याचा स्वतंत्र DPR तयार करण्याचे आदेश सुद्धा त्यांना केंद्रीय मंत्री महोदयांनी सुद्धा दिलेले आहेत आणि आम्ही त्या संदर्भातला पाठपुरावा करत। साधारणपणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी जून एंड किंवा जुलैचा पहिला आठवडा हे टार्गेट ठेवलेलं होतं, पण मधल्या कालावधीमध्ये पावसाचं जे काही प्रमाण आपण एक 10-8 दिवस त्या ठिकाणी पाहिलं त्या ह्याच्यामध्ये थोडं काम त्यावेळेला त्यांना गतीने करता आलं नाही। पण आता या पुढच्या दिवसांमध्ये साधारणपणे ऑगस्ट पर्यंत हे संबंध काम बायपासचं जे आत्ताच्या आराखड्यामध्ये 1 लेनचं त्यांचं मंजूर आहे हे करण्याच्या दृष्टिकोनातून गती नॅशनल हायवेचे अधिकारी असतील आणि इथले जे ठेकेदार आहेत ते देत आहेत। एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय सुनेत्रा काकी आहेत, त्यांचं सुद्धा रायगड जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे। त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला निर्णय होईल आणि खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं तर आज रायगड जिल्ह्याला जे काही राज्यामधलं सुद्धा जे महत्त्व हे जिल्ह्याचं आपल्या वाढत आहे ते फक्त राजकीय दृष्ट्या नाही तर विकासात्मक दृष्टीने आज तिसरी मुंबई असेल ही रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी विस्तारित होणार आहे। तिथं मोठमोठे डेटा सेंटर्स असतील, आणखीन काही तिथं जसं नवी मुंबई आणि पवईचं हे वसवलं गेलं त्या पद्धतीनं काही इन्फ्रास्ट्रक्चर तिथं तयार करण्याच्या दृष्टिकोनातून
आपल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये विशेष लक्ष राहणार आहे। एअरपोर्ट सुरू झाल्यामुळे तेही रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहे, त्यामुळे त्याच्या अवतीभोवती सुद्धा बरीचशी डेव्हलपमेंट आहे आणि साधारणपणे पेणपर्यंतचा आपला जो एरिया आहे, उरण, पेण, पनवेल असेल, इथे मोठ्या पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये प्रो डेव्हलपमेंट ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळतील। अदानी पोर्ट आहे, ह्याचंही काम त्या ठिकाणी एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे मेडिकल हब तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पावलं उचलली जात आहेत। इंदापूरच्या त्या परिसरामध्ये क्लस्टर असेल, हे सुद्धा त्या ठिकाणी आहे, त्यामुळे एक आगळं वेगळं विकासात्मक दृष्टीने सुद्धा महत्व हे रायगड जिल्ह्याला नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये प्राप्त होणार आहे। त्याच्यामुळे जसं राजकीय महत्व आहे तसं विकासात्मक महत्व सुद्धा जिल्ह्याचं कुठे कमी होऊ नये मंत्र्यांवर ठेवलेलं आहे आणि भरत शेटना पालकमंत्रीपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील। याआधी सुद्धा मी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, शेवटी आमच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्वाचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून काम करत असताना पालकमंत्री फक्त एक पद झालं, पण आज 2 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम केलं पाहिजे, ह्या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणामध्ये लक्षापासूनच म्हणजे 28 जून 2024 मध्ये आदरणीय दादांनी अर्थसंकल्पामध्ये ती योजना घोषित केली, त्या दिवसापासूनच विरोधकांनी या योजनेवर टीकाच केलेली आहे। ते म्हणायचे फॉर्मच भरू नका, तुम्हाला कधी लाभच मिळणार नाही। काही विरोधक तर असे आहेत की त्यांचे काही सहकारी हायकोर्टामध्ये या योजनेच्या विरोधामध्ये गेले होते। तर जेव्हा सुरुवात करत असताना ज्यांनी हायकोर्टामध्ये जाऊन विरोध केलेला योजनेला, ते आता त्या संदर्भामध्ये वेगवेगळी वल्गना करण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्ही सुरुवातीपासून एका गोष्टीचं नेहमी आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, त्यावेळेला दादा असतील, आता सुनेत्रा वहिनी असतील, मंत्री म्हणून मी असेल, आम्ही नेहमी हा प्रयत्न केलेला आहे की अधिकाधिक पात्र महिलांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण जवळपास 6-8 महिन्याची मुदत दिली आणि ई-केवायसी हे सगळ्या डीबीटी योजनांना बंधनकारक आहे। मग ती लाडकी बहीण असो, नमो शेतकरी असो, अगदी आता नुकसान भरपाई द्यायची असेल तरी ई-केवायसी ही बंधनकारक असते, कारण त्यांच्या अकाउंटला डिरेक्टली ते पैसे जात असतात आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण 6-8 महिन्याचा तो कालावधी दिला होता। त्याच्यामध्ये ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलीच नाही त्यांनी आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती होतं किंवा ज्यांच्याकडे वाहनं होती, अशी सोडून कुठल्याही पात्र महिलेवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत अन्याय झालेला नाही। उलट आम्ही हा प्रयत्न करतोय की संजय गांधी निराधार मध्ये सुद्धा ज्या लाभ घेत होत्या त्यांनी जर लाडकी बहीण मध्ये रजिस्टर केला असेल आणि त्यांचे दोन्ही लाभ जर थांबले असतील तर दोन्हीपैकी एका योजनेचा लाभ त्यांना मिळालाच पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। आणि ज्या महिलेनी ई-केवायसी केलेली असेल पण तरी तिला काही कारणास्तव लाभ मिळत नसेल तर त्याची सुद्धा अशी निवेदनं जी प्राप्त झालेली आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही चौकशीही करत आहोत आणि त्याच्यामुळे कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये ही दक्षता त्या निमित्ताने आम्ही घेतो। एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी सिद्धी दाखिनकर, कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।